तर 10 किलो गहू मी कुरडईसाठी भिजू घातलेले होते 4 दिवसापासून. आणि गहू थोडासा दाबून बघितल्यानंतर त्याच्यातून चीक बाहेर येत होता. म्हटलं दळूया, कारण सकाळी दळायचं होतं, पण म्हटलं चांगले भिजलेले पण आहे तर दळून घेऊ आता. तर संध्याकाळचे 6 वाजलेले होते. म्हटलं सकाळी भरपूर कामं असतं त्याच्यामुळे उशीर होईल. आणि इथं काऊची आणि राऊची भांडणं चालू होते, कारण त्यांना तो डब्बा उचलायचा होता. तर हे त्यांचं नेहमीचंच चालू असतं. आणि इकडं संध्याकाळचे 6 वाजत आलेले होते, म्हणजे 6:30 तरी झाले होते निघेपर्यंत. तर संध्याकाळ होत आलेली होती. आणि आता इथं कॅन्टीनलाच आम्ही गहू दळण्यासाठी आलेलो होतो. तर इथं कॅन्टीनला मोठ्या चाळणीमध्ये गहू जे आहे ना तर ते सगळे काढून घेतले. आणि हे जे यंत्र आहे ना या यंत्रामधूनच गहू काढले. तर हे जे गहू आहे ना तर म्हणजे थोडेसे बारीकच दळले गेले, पण कुरडई जी आहे ना ती काही लाल झालेली नव्हती, तर मस्तपैकी पांढरी आलेली आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, पण मग काही ऑप्शन नव्हता आणि याच्यापेक्षा मोठी चाळणी नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं याच्यामध्येच दळूया. तर आता सगळं काही दळून झाल्यानंतर घरी आलो. आणि घरी आल्यानंतर एका पातेल्यामध्ये जे दळलेले गहू होते ना ते सगळे काढून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. तर पहिल्या पाण्यामध्ये गहू असे पिळून घेतले. तर इकडे जे साईडला डबा दिसतोय ना तर तो भरलेला होता. आणि परत दुसरं थोडंसं 5-6 लिटर पाणी टाकलं आणि नंतर परत एकदा गहू पिळून घेतले. तर हा जो छोटा डबा आहे ना तेवढं ते पाणी निघालं होतं. आणि तिसऱ्यांदा परत थोडंसं पाणी टाकून जे आहे ना तर ते गहू जे आहे ना पिळून घेतले. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर चीक जो आहे ना तो पटकन बाहेर निघतो. तर मग थोडंसं मीठ पण टाकलेलं होतं. आणि आता थोडंसंच म्हणजे 3 वेळेसच गहू मी धुवून घेतला, कारण चौथी वेळेस तर त्याला काहीच निघालं नसतं, कारण गहू जे आहे ना तर ते खूपच बारीक दळून आलेले होते, त्याच्यामुळं पटकन त्याचा चीक निघाला. इकडं आता चीक काढून झालेलं होतं आणि मी इकडं पातेल्याला जे आहे ना तर इकडं ओढणी बांधून घेतली. तर ओढणी डबल केली आणि मग बांधली. त्यानंतर इकडं 2 डबे जे आहे ना चीक निघालेला होता, म्हणजेच पाणी. तर आणि इकडं जो चौथा आहे म्हणजेच कोंडा साईडला होता. तर आता हे गाळून घेते. त्याच्या आधी जे आहे ना तर ओढणीला तेल लावून घेतलं. तसं आधी पण मी त्या चाळणीला हाताला तेल लावून घेतलेलं होतं. आणि ओढणीला तेल लावल्यानंतर आता तो चीक आहे तो आता गाळून घेते आहे. तर इथं एक दिवस चीक ठेवल्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशी आहे ना कुरडया घालायच्या होत्या. तर सकाळचे 5 वाजलेले होते, त्याच्यावरचं पाणी काढून घेतलं. आणि इथं खाली जो आहे ना तर चीक राहिलेला होता, त्या चिकाला मी आता फोडून घेते. एकदा चमच्याने काढून घेते, कारण तो चीक जो आहे ना खाली असा लागलेला होता. तर आता इकडं चमच्याने काढून घेतलं आणि चीक असा फोडून घेतला.
तर इकडं चीक फोडायला काही जास्त वेळ नाही लागला, एक 5 ते 10 मिनटानंतर चीक फोडून झालेला होता. तर एकदम पांढरा शुभ्र चीक झालेला होता. तर इकडे बघा चिकाचे खडे झालेले आणि ते मी आता फोडून घेतलेले. तर माझ्याकडे काही तुरटी नव्हती टाकायला, त्याच्यामुळे तुरटी काही मी टाकली नाही. पण कुरड्या ज्या आहे ना त्या मस्तपैकी पांढऱ्या झालेल्या होत्या. आता इकडं सगळा चीक माझा फोडून झालेला आहे आणि त्यानंतर मी मोजून ठेवला, कारण हे जे पातेलं आहे ना तर ह्या पातेल्यामध्येच कुरड्या करायच्या होत्या, म्हणजे चीक हटवायचा होता. त्यानंतर मग इकडं मी पातेलं रिकामं केलं. त्याच्या आधी हा जो चीक आहे तो एकदा पातेल्यामध्ये मोजून घेतला. तर हे जे पातेलं आहे तर हे पातेलं भरून चीक जो आहे तो 4 पातेले निघाला होता आणि घट्ट असा चीक पण होता. इकडं चीक मोजून ठेवला, त्यानंतर पातेलं धुवून घेतलं आणि पातेल्याला आधी निरमा आणि तेलानं आहे ना तर सगळीकडं लावून घेतलं आणि त्यानंतर पातेल्याच्या बुडाला जे आहे ना माती लावून घेतली आणि इकडं यांचं चालू होतं चूल पेटवायचं काम. तर आता 5:30 वाजत आलेले होते, साधारण 5:45 ते 5:30 झालेले होते. तर इकडं चूल पेटवून ठेवले. तर जे स्टीलचं टोपलं आहे ना तर ते 4 पातेलं चीक भरलं होतं ना, तर मी इकडं 6 पातेले पाणी टाकलं आणि झाकण ठेवायला तर विसरलो होतो आम्ही झाकण आणायचं. तर थोड्या वेळात झाकण पण येणार होतं, म्हणजेच आणणार होते जे चीक हाटाला येणार होते ना तर ते झाकण वगैरे आणणार होते. तर त्यांना 6 वाजेचा टाईम दिलेला होता, पण त्यांना यायला थोडासा उशीर झाला आणि आम्ही प्रॉपर 6 वाजेलाच पाणी तापवायला ठेवलं म्हटलं, कारण मग सगळ्याला ज्याची त्याची कामं असतात की दिवस येईपर्यंत म्हणजे कुरड्या तयार करून झाल्या पाहिजे. या हिशोबाने आम्ही 6 वाजेलाच तयारी सुरू केली आणि इकडं चीक खाली बसू नये म्हणून मी परत त्याला हलवून घेतलं चाटूने. तर पण मग 6 वाजेला जरी पाणी तापवायला ठेवलं होतं तरी आम्हाला 6:30 वाजले होते चीक तयार करण्यासाठी. आणि इकडं मिठू आमच्यासोबतच उठली होती, कारण तिला अशा गोष्टी करायला आहे ना भरपूर सारा इंटरेस्ट असतो नेहमीच. तर ती पण इकडं मदत करू लागत होती आम्हाला. तर आता 6:30 वाजलेले होते, तर त्यांना यायला थोडासा उशीर झाला. तर इकडं जे पातेल्यामध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ना तर त्याची एखाद्या पातेल्याची वाफ झाली असेल, त्याच्यामुळे मी एक पातेलं एक्स्ट्रा टाकलेलं होतं आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं अंदाजे. त्यानंतर परत पाण्याला उकळी येऊन दिली आणि थोडंसं एक पातेलं पाणी काढून ठेवलं, म्हटलं नंतर लागेल तसं टाकता येईल. आणि तसं चीक हटवता मला तर काही येत नाही, यांना येतो, पण 5-1 किलोचा येतो. हा चीक जो आहे ना तो 10 किलोचा होता, त्याच्यामुळं मोठी रिस्क होते. त्याच्यामुळे एका दादांना बोलवलं होतं चीक हटवण्यासाठी आणि या 2 ताईंना पण बोलवलं होतं मी कुरड्यासाठी मदत करण्यासाठी. तर आता चहा पाणी वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आम्ही चीक हटवायला घेतला.
खालचं पीक लागलं थोडं जाळ आता खाली उतरून घे ना. नाही ना. तर इकडं मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या होत्या आणि कुरड्या ज्या आहे ना तर ते आम्ही मोठ्या मोठ्याच बनवलेल्या होत्या. आणि हा जो सोऱ्या आहे ना तर साधारण एका बॅचमध्ये साधारण 10 ते 12 कुरडे तयार होत होती. तर ह्या मोठ्या कुरड्या होत्या म्हणून या 9 किंवा 10च तयार होत होत्या. तर छोट्यावाल्या 12 किंवा 13 तयार होत असतील. तर हे बघा एकदम फास्ट होत होत्या आणि साधारण आम्हाला एवढ्या कुरड्या तयार करायला 1 घंटा लागला. आणि इथं काऊची पण आम्हाला मदत चालू होती. तर इथं आता 2 कॉट तयार झालेले होते आणि तिसरा कॉट आता भरायचा चालू होता. पण तिसरा कॉट जो आहे तो काही भरलेला नव्हता. तर साधारण या ज्या कुरड्या आहे ना तर 220 किंवा मग 225च्या दरम्यान झालेल्या होत्या. आणि हे बघा इकडं आमचे कुरड्या तयार झालेल्या होत्या. तर 7:30पर्यंत कुरड्या तयार झालेल्या होत्या. तोपर्यंत तर काही ऊन नव्हतं आलं. तर इथं 10 वाजेनंतर ऊन येत असतं दारामध्ये. तर 10 वाजेनंतर हळूहळू आता ऊन यायला तयार झालेलं होतं. तर थोड्याफार पलटी मारून दिल्या आम्ही